नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचा आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. चला ह्याला दारू द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचा आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा असा ब्लॉग आहे की आज आपण जाणार आहोत. अरे गावचं नाव काय आहे का? हा, पोटनेर. पोटनेरला जायचं आहे, पोटनेर गावामध्ये. तर सध्या आपण कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम देखील आहे, भजनचा कार्यक्रम आहे. आणि संकेत चव्हाणच्या घरी कार्यक्रम आहे. तर आपल्याला जायचं हरकतच आहे. पहिली गोष्ट तर जायचं आहे. आणि आत्ता सध्या आपल्या लोकेशनवर आहे. तुम्ही इंस्टाला स्टोरी बघितली असेल माझी. इंदापूर गावात आलो आपल्या. माझ्या काय खुद गाव. हां ये जरा बघ. तर आता इथे बसलोय. दुपारची वेळ झाली आहे. तर गोळावाला पण येईल. तर गोळ्यावाल्याशी इथे भेटू. पण सगळ्यात पहिला आमचा गावाचा जरा निसर्ग जरा एकदम मस्त आहे. तर 2 मिनिटं फक्त बघा त्याला. एक नंबर. ओ हो चुम्मा. सूर्य. देऊळ हनुमानचं देऊळ आहे. आणि त्या साईडला अजून एक देऊळ आहे. तर चला भेटू आपण डायरेक्ट गोळा खाताना. दुपारचे वाजलेत आता 3:30. तर डायरेक्ट आपण गोळावाल्याच्या इथे भेटूच. सबको दो, सगळ्यांना द्या. चम्मच. हा चम्मच बोला. काय काय कितीला? 20 रुपये मध्ये आलो का? थांबा 5 मिनिटांनी वापरू. बर्फ जास्त वापरू. रोज आता इथं काही नाही. तुमचा काय नाही काम इथे. तुमचा गोळा खाली आहे. तुमचा गोळा खाली आहे. हे मुंबईचा पोरगा आलाय आमच्या गावाला. त्याला दिसत नसेल पण डायरेक्ट आपण इकडनं जाऊया. काय हा इकडे मला बसू तर दे पहिला. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण लोकेशनला इथे पोहोचलेलो आहे. आणि सध्या तर माझी चार्जिंग लो झाली आहे. आणि आता एका दादाचा एक फोन आहे, आयफोन आहे. तर त्यामध्ये आजचा ब्लॉग आज त्या फोननी बनवत आहे मी. तर तो दादा त्या साईडला बसला तिकडे. त्याला नंतर मध्ये कॅप्शन म्हणजे घेईलच व्हिडिओमध्ये. तर सध्या करून आता इथे पोहोचलो आहे. तर आता आतमध्ये पण जाईलच. थोडं पाय वगैरे पडेल. पण आता मला तर वाटलेलं की नाही इथे येऊन म्हणजे सगळ्याशी बोलत होते. इथे सगळे बोलत होते की नाही काय एवढा कार्यक्रम खास नाही तर असेच कपडे घाल. मला याचक्याने सांगितलं, दादाने सांगितलं, तर मी असेच कपडे घालून आलोय. तर एवढा खास नाही दिसत. आणि इकडे येऊन बघतो तर काय सगळेजण एकदम साड्या घातल्या आहेत, काय घातल्या काही समजत नाही.
इथे वेगी पण आलाय, वेगी आलाय म्हणजे आमच्या इकडे हे भजन आहे. तर चला असेच आपल्या सोबत राहा लास्टपर्यंत. आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त करून मगाशी सांगितलं ते पण आता पण सांगतोय, कमेंट करा, कारण की कमेंट आपल्या ब्लॉगमध्ये जास्त मिळत नाही. चला आपल्या सोबत राहा, भेटू पुढे पुढे. आणि इथेच आपले वर्गमित्र म्हणजे माझे वर्गमित्र, दादाचे वर्गमित्र, त्यांचे खास फ्रेंड्स वगैरे इथे सगळे आहेत. हाय हाय कर हाय हाय. माझ्या ब्लॉग बद्दल काय बोलू शकतो? माझ्या ब्लॉग बद्दल काय बोलू शकतो? एकदम असा सुंदर असा ब्लॉग बनवतो. हो हो बघितलं ना. अच्छा, माझ्या त्याला ब्लॉग बघ, ठीक आहे, मग समजेल आपला ब्लॉग काय. करू काय? परिसर पुरा पुण्यभूमी राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा. मोरया श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया, बुद्धी द्यावी तुझे गुणगाया, बुद्धी द्यावी तुझे गुणगाया. गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. माझी यज्ञवीराईचा हाय रे नारलियेनी जे ओनशी न पोरा
बाला घेऊन संगती सुंदर तुझा रूप आई मी बघून जेईन डोळ्यानिशी सुंदर तुझा रूप मौली मी बघून जेईन डोळ्यानिशी न आई तुझ्या पायऱ्या 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 चरी नको आई तुझ्या पायऱ्या 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 चरी ना आई तुझ्या पायऱ्या 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 चरी ना आई तुझ्या पायऱ्या 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 चरी ना ये पायऱ्या चरी नको आई तुझ्या पायऱ्या चरी ना पायऱ्या चरी ना आई तुझं दर्शन देईन ना आई तुझ्या पायऱ्या 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 चरी नको आई तुझ्या पायऱ्या 2 मिनिटं लागतील आता सगळेजण खाली बसायला, कारण की आता ताडपत्री टाकली आहे आणि जस्ट आता भजन देखील चालू झालेलं आहे. आताशी बेसिक चालू केले त्यांनी. सगळ्यात पहिला इकडे आता सगळे बसले वगैरे सगळे तिकडे तिकडे उभे आहेत. आतमध्ये अजून गेलो नाही मी, तर 5 मिनिटांनी आतमध्ये पण जाईल, कारण की बसतील पण लोक सगळे. तर चला तुला दाखवतो इकडे इथे सीन चालू आहे तिकडे. आता सध्या बेसिक चालू आहे तिकडे बघा. शिर्डीला तुम्ही येणार का? यांना घेऊन चाललंय, तुम्ही पण येताय का? मग येऊ दे जरा आवाज. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. मला वाटतं आपण शिर्डीत पोहोचतोय, पोचता म्हणून पाठी येतोय असं वाटायला लागलंय. आता शिर्डीत जायचंय. कसं अनेक साई भक्त शिर्डी जातात, मध्ये घाट लागतो. कसावा घाट सगळ्यांना माहिती असेल. घाट वळण वाकडं करत करत आपण अशा प्रकारे नाशिक मार्गावर शिर्डीत जातो. परत एकदा होते जोरदार. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. शिर्डीत पोहोचलोय, पण मला वाटतं रात्रीचे 11 वाजले. शिर्डीत प्रत्येक जण आता झोपला असेल. त्याला जागा करायची आपल्याला. बाबांच्या थेट गाभारात आवाज गेला पाहिजे. पुन्हा एकदा बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या उचलले स्वतःसाठी. धावत आम्ही सगळे पाहिजे. मग मी जर आता म्हंटल की आपल्याला आत्ता शिर्डीला जायचं, चला चला कोण कोण येणार? मी येतो. एवढेच जण येणार. शिर्डीला जायचंय बाबांकडे, येणार? आता अर्ध्यांना असा प्रश्न पडेल की शिर्डीला जायचं म्हणतोय आपण, येणार कसा? जायचं असं आपल्या आवाजाने जायचं, आपल्या मनाने जायचंय बाबांकडे. येणार का? माझ्या मागून आवाज द्यायचाय. देणार काय? शिर्डीत पोचलं पाहिजे बघा. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. पोटते इंदापूर ह्याच्या बाहेर नाही गेलो आपण. शिर्डी बोलतोय शिर्डी. परत एकदा प्रयत्न. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. मला असं वाटतंय की आपण जेवलोय, व्यवस्थित जेवण झालंय का सगळ्यांचं? पुन्हा एक राऊंड खेळायचा का जेवणाचा? परत एकदा प्रयत्न. बघा प्रयत्न मला वाटतं महिलाच करतात, पाठून पुरुषांचा पण त्यांना संवाद मिळू दे. लक्ष आहे माझं. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता पुढे इंदापूरच्या बाहेर पोहोचले. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के सवाले, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरा
जास्वंदीच्या फुलाच्या माळा वाणी तुला जास्वंदीच्या फुलाच्या माळा वाणी तुला जास्वंदीच्या फुलाच्या माळा वाणी तुला हेलो वैशु किधर है? नहीं बिल्डिंग में है क्या? ठीक है मैं तेरे लिए गाड़ी भेजता हूँ। दो पेटी दे, दो पेटी। तुम्ही उठवायला की आम्ही येऊ उठवायला एकेकाला बघा मी येऊ शकतो खाली आमच्याकडे कॉललेस माईक आहे बघा कोण मगाशी मी नावं घेतली सुशांता येऊ दे जोपर्यंत होतात नाही तोपर्यंत भजन चालू होणार नाही आता तुमच्यावर आहे बघा आता 5-10 मिनिटांमध्ये सगळेजण उठतील चालले की नाचायला सुरुवात. अरे कंटाळा घाटात पण आपली गाडी चढणार नाही किती पण धक्का मारा गाडी खाली येणार अजून थोडं पुढे जाऊन द्या गाडीला कोण कोण गेला हात वर करा त्याच हाताने आता सर्वांसाठी टाळ्या वाजवा क्या बात आहे क्या बात आहे तिथे मगनलाल चिक्कीवाला माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे तुमच्या बाजूला आहे मग एक चॉकलेटची चिक्की नक्की
आपला आवाज आई जागी गेला पाहिजे. कार्ली डोंगर वेहरगाव आई माऊलीच. अरे आता यांचा माईक बंद केला ना तरी तुमच्यापेक्षा जास्त आवाज येईल. हे दादा वाजवणाऱ्यांना आवाज येतोय का रे? येतोय? नाही येत आवाज. वाजवणार कसे ते? तुमचा आवाज आला पाहिजे ना. आई माऊलीच. आपला आवाज 5 पायथ्याशी आपल्या आई जागी. आता आईला सांगू, या आई आम्हा सर्वांचं पोटनेर गावाचं इडापिडा दूर कर आणि आम्हा सर्वांचा भावा बहिणींचं आई वडिलांचं रक्षण कर आणि आमच्या पाठीशी उभी काय पाहिजे बायांना मान. या ये बाया मोटर म्हणतात मोटर. अरे मोटारीचे नागन माझ्या बाया या इथे बसलेल्या बाया रुसल्याच वाटतं आमच्यावर. खरं ना? आम्ही जाऊ का तरी? या ये बायांना मान काय पाहिजे? या ये बायांना मान काय पाहिजे? हार हार. या ये बायांना सोन्याचा हार पाहिजे. हार. सोना महाग झालाय, जाम महाग झालाय. बेंटेकचा द्यावा लागेल. बेंटेकचा सोनियाचे हार माझ्या बाया सोनियाचा हार बाया माझ्या अंगणी केलेल्या सोन्याचे भक्तांची डोक्यावर हार.
प्रभू श्री रामचंद्रांचं पुन्हा एकदा अयोध्याला आगमन झालं. आपला राम ते आपल्या स्वस्ताने आला. जय श्रीराम. करायचं की नाही त्यांचं गुणगान? जोरदार आवाज आला पाहिजे तुमच्या. वत्स्यावर रामचंद्र भगवान की हनुमान की सर पे मुकुट सजे मुख पे उजाला, मुख पे उजाला, मुख पे उजाला. धनुष करे मैं पुष्पमाला, पुष्पमाला गले पुष्पमाला. अरे वो सब के स्वामी, अरे अनजान हम वो अंतरया में शीश झुकाओ, गुनगाओ, बोलो जय विष्णु के गाए, राम जी के निकले सवार. हनुमना येते यद पहिलं मुरळीला, लागलं मुरळीला यद पहिलं कद भाग्याला. जेजुरीचा गडगडला, ये आला हो आला, हनुमान आला अन आभाळ गडगडला. माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला, माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला, माझा बजरंगी आला घेऊन वानर